नमस्कार मंडळी, आज करणार आहोत आपण पालकची भाजी. पण ही जी भाकरी मी करते आणि मेथीची भाजी तो ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. रोजच्या जेवणासाठी मस्त भाजी केलेली आहे मेथीची. तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की पहा. तर चला पालक भाजी करते. तर मिरची, जिरं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत. साधारण मला 1.5 टोमॅटो लागेल, थोडासा कच्चा असेल तर चालेल आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूटसुद्धा लागणार आहे, तोही अगदी थोड्या प्रमाणात, जास्त नाही. तर चला पुढे बघूया आणि पुढे सांगतेही तुम्हाला. तर ही पहा, मिरचीची थोडी अजून ह्याच्यापेक्षा भरट केली तरी चालेल, मोठीसर जाडसर. तर तेल घ्या हवं तसं. त्यात जिरे तडतडल्यानंतर हे मिरचीचं वाटण टाकायचं आहे. जिरं अर्धा चमचा किंवा थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, कारण मिरचीसुद्धा आपण जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. आता हे थोडंसं भाजून झाल्यानंतर हिंग टाकायचं आहे थोडा, हळद टाकायची थोडी आणि तीसुद्धा हलकंसं परतून घ्यायचे. आता हा टोमॅटो टाकायचा आहे चिरलेला. थोडासा कच्चा असेल तर खूप छान स्वाद येतो, किंचित आंबटसर असा भाजीला स्वाद येतो याचा. तर तसा असेल तर तुम्ही टाका. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली, कापून घेतलेली पालक भाजी आहे. तर तुम्ही कापून धुवा किंवा धुवून कापा, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर बरेच जण धुवायच्या अगोदर कापतात किंवा बरेच जण कापायच्या अगोदर धुतात. तर जसं असेल तसं तुमचं तुम्ही करू शकता. हे भिजलेले शेंगदाणे आणि डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची आणि तीसुद्धा आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची भाजीबरोबर. मिक्स झाल्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित त्या भाजीला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकायचे पाणी. तर 1 गड्डी भाजी आहे माझी पालकची, तर त्यासाठी मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. जसं तुम्हाला पातळ घट्ट हवे असेल भाजी तसं पाणी ओता. आणि हे पहा, शेंगदाण्याचा कूट अगदी थोडासा टाकलेला आहे मी, 2 ते 2.5 चमचे किंवा तुम्ही 3 चमचेसुद्धा टाकू शकता. पण 3 चमचेच्या जास्त टाकलं तर शेंगदाणा जास्त असं वाटतं भाजीत आणि ते बरोबर नाही वाटत. तर भाजी शिजलेली आहे. आता टाकायचे आपल्याला थोडेसे तेलावर तीळ आणि पांढरे तीळ तडतडल्यानंतर लसूण घालायचा आहे ठेचलेला, 4 ते 5 पाकळ्या, आणि आपल्याला ते भाजीवरून फोडणी टाकून घ्यायची आणि पटकन झाकण लावून घ्यायचे. तर हे पहा, 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडलेलं आहे आणि ही रोजच्या जेवणासाठी मस्त अशी टेस्टी भाजी तयार झाली आहे.